नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज आपण चर्चा करणार आहोत की शेवटी कपटी गिधाडांनी डाव साधला. बघा, अजितदादा यांच्या चितेची आग शांत सुद्धा झालेली नाही, तोवरच अजितदादा यांच्या पत्नी सुनित्रा वहिनी यांना शपथविधी घ्यायला भाग पाडलं गेलं. आता ते कसं भाग पाडलं गेलं बघा, म्हणजे अजित पवारांचं निधन झालं याचा काही जणांना आनंद झाला का? आनंद सोहळा साजरा केला गेला का? म्हणजे शपथ ही 10वा झाल्यानंतर सुद्धा घेण्यात आली असते, म्हणजे 10वा झाल्यावर सुद्धा शपथ घेता आली असते. परंतु तसं न करता दबाव टाकून अजितदादांचं निधन झालंय, सावडायचा कार्यक्रम असतो तो कसा बसा सकाळी सकाळी आटोपला आणि मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला सुनित्रा वहिनीला भाग पाडलं गेलं. तर हे किती मोठं कटकारस्थान आहे बघा. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. अजित पवार यांचं 28 तारखेला बारामतीच्या विमानतळालगत विमान कोसळलं आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला असं सांगितलं गेलं. मृत्यू झाल्यानंतर 28 तारखेला मृत्यू झाला, 29 तारखेला त्यांचं देहाला अग्नी देण्यात आली आणि 29 तारखेला सावडायचा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हिंदू परंपरेनुसार तिसऱ्या दिवशी सावडलं जातं आणि 10व्या दिवशी 10वा केला जातो. परंतु 10व्या दिवशी शपथविधी न घेता बघा, अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांचं मंत्रिपद रिक्त झालं, ते उपमुख्यमंत्रीपद सुद्धा रिक्त झालं. उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाही, असंवैधानिक आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये उपमुख्यमंत्री किंवा उपसभापती ही जी उपपद आहे ती हे पदच नाही. ते म्हणजे उपमुख्यमंत्री हे भारतीय संविधानामध्ये पदच नाही, ते असंवैधानिक पद आहे. आता असंवैधानिक पद असताना सुद्धा एवढी घाई गडबड का बरं? कशामुळे घाई गडबड करण्यात आली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी? अजितदादांच्या चितेची आग थंड होण्याच्या अगोदर, विझण्याच्या अगोदरच राजकारण कसं आहे बघा मित्रांनो. माणूस मृत्युमुखी पडलाय त्याचं काही देणं घेणं नाही, परंतु राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जी शपथ घ्यायची होती त्या शपथेसाठी सुनित्रा वहिनींना आग्रह करण्यात आला आणि ताबडतोब त्यांना तिसऱ्या दिवशी शपथ देण्यात आली. हे कटकारस्थान सगळं कुणी शिजवलं असेल, कोण असेल ह्याच्यामध्ये? आता हा सगळा संशोधनाचा भाग आहे मित्रांनो. बघा, अजितदादांचं निधन झालं त्यानंतर लगेच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी सगळी मंडळी आहे, ह्या सगळ्या मंडळींचं सुरू झालं की आता महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री कोण होईल. म्हणजे चॅनलला ज्या बातम्या सुरू होत्या अजित पवारांबाबतच्या, त्या अचानक बातम्या कमी झाल्या आणि महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री कोण होईल, राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल, याच्यावरती सगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्याच्यावरती सगळा फोकस दिला गेला. म्हणजे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री कोण होईल, राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेलचं नाव यायला लागलं, सुनित्रा वहिनींचं नाव यायला लागलं. तसंच महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदाबाबत सुद्धा असंच झालं की त्याच्यामध्ये छगन भुजबळांचं नाव यायला लागलं, सुनील तटकरेंचं नाव यायला लागलं, सुनित्रा वहिनींचं नाव यायला लागलं. या सगळ्या लोकांची नावं यायला लागली की महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री यापैकी कोणीतरी होईल.
म्हणजे एक राजकीय कट कारस्थान कसं असतं बघा. त्यात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की आता शपथ घेणं गरजेचं आहे. सुनित्रा वहिनींना तिथं पाठवलं गेलं शपथ घेण्यासाठी. दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनित्रा वहिनींना फोन केला आणि शपथ घेण्यासाठी राजभवनाकडे पाठवण्यासाठी म्हणजे निरोप धाडला. म्हणजे बघा, अजित पवारांचं निधन झालं. या निधनांचा चित्ता सुद्धा गार झाली नव्हती, शांत झाली नव्हती. अजित पवारांच्या निधनामुळं महाराष्ट्रात शोक पसरलेला होता. महाराष्ट्रात ज्याच्या त्याच्या तोंडी अजित पवारांचंच नाव होतं की अरे बापरे, असं व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु हे कसं काय घडलं गेलं, अशी सगळी चर्चा सुरू झालेली होती. हे सगळं असताना उपमुख्यमंत्री पद किती महत्वाचं आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचा जर शपथ नाही घेतली तर काय राज्य बंद पडणार होतं का? नव्हतंच बंद पडणार. ते पदच असंवेदनशील पद आहे. परंतु अजितदादांमुळं आता बघा, जे सहानुभूतीची लाट तयार झाली होती, या लाटेचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये फायदाच होऊ नये राष्ट्रवादीला, म्हणून तर हे सगळं घडलं नाही का? म्हणून तर देवाभाऊनं शपथ घ्यायला लावली का? असं सुद्धा त्याचं कारण आहे. त्यातच अजित पवार यांच्या मरणाचं आनंदोत्सव साजरा केला गेला का? म्हणजे अजित पवार यांचं निधन झालं. आता बघा, असं झालेलं आहे की राष्ट्रवादीचे काही मंत्री जसं छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, ही जी काही मंडळी घोटाळ्यामध्ये अडकलेली आहेत, 4-5 मंडळी, ही घोटाळ्यामध्ये अडकलेली मंडळी भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती सध्या काम करतायत. राष्ट्रवादी मग काँग्रेसमध्ये काय घडतंय काय नाही ह्याच्या सगळ्या विसंबूत खबरा ह्या देवेंद्र फडणवीसांना दिल्या जात आहेत. बघा, अनेक जण आहेत ते घोटाळ्यात अडकलेले आहेत आणि त्यांना आता भाजपची चाकरी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पण भाजपवाल्यांनी सांगितले की तुम्ही तिकडच राहा आणि आमची चाकरी करा, त्यांचीच भाकरी खा, आज चाकरी मात्र आमची करा. अशा पद्धतीनं काहीशी चाकरी ही भाजपमध्ये राहून त्यांची केली जाते. तर ही जी काही मंडळी आहे, ह्या सगळ्या मंडळींनी जे घोटाळे बहादर आहेत, घोटाळ्यात अडकलेली लोक आहेत, ह्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्यावरती दबाव आणला आणि त्या दबावातून त्यांना शपथ घ्यायला लावली. म्हणजे अजित पवारांच्या निधनामुळं जी पवार कुटुंबियाबद्दल जी सहानुभूतीची लाट तयार झाली होती, ही सहानुभूतीची लाट वसरण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला असं म्हणता येईल. अख्ख्या महाराष्ट्रामधून कमेंट यायला लागल्या की सुनित्रा वहिनीनं शपथ घ्यायला नको होतं, कारण की अजून 10वा झालेला नव्हता. 10वा झाल्यानंतर शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं, असं सुद्धा लोकांनी म्हटलं. परंतु त्यावर सुद्धा सूचक असं सांगितलं गेलं की बाबा, शपथ घेणं सुद्धा महत्वाचं. म्हणजे हे जे राष्ट्रवादीचे काही 4-5 नेते आहेत, हे अजितदादांना सुद्धा ब्लॅकमेल करत होते का? आणि अजितदादांचं जे काही कटकारस्थान झालेलं आहे अजितदादांच्या विमानाच्या अपघातात, यामध्ये कोण कोण सहभागी होतं हे सुद्धा आता बघणं महत्वाचं झालेलं आहे. तर बघा, गिधाडांनी आपला जे काय त्यांना करायचं होतं ते केलंय. मात्र अजितदादांच्या मृत्यूचं सेलिब्रेशन सुद्धा केलं गेलं का काय, हाच प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.